नमस्कार, महाजन स्टडी पॉइंट मध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत। आपण बालमानसशास्त्रामधील सिग्मंड फ्राइडची मनोविश्लेषणात्मक उत्पत्ती पाहत आहोत। त्यामधील मनोविश्लेषणात्मक विकासाच्या 5 अवस्था आपण हा भागामध्ये पाहणार आहोत। तर मनोविश्लेषणात्मक विकासाच्या या 5 अवस्था नेमक्या कोणत्या आहेत? तर ती एक म्हणजे मुखावस्था, दुसरी गुदावस्था, तिसरी लिंगवर्ती अवस्था, चौथी सुप्तावस्था आणि पाचवी ती म्हणजे जननेंद्रिय अवस्था। या 5 अवस्थांमध्ये हे आपल्या सिग्मंड फ्राइड यांनी आपल्या या विकासाच्या अवस्था सांगितलेल्या आहेत। पण सिग्मंड फ्राइड यांनी या विकासाचा जेव्हा सिद्धांत मांडला तेव्हा त्यांनी काय सांगितलं? वय वर्ष 7 ते 8 वर्षापर्यंत आपला हा मानसिक विकास होतो। पण फ्राइड यांचे म्हणणे चुकीचं आहे असे आणखी काही मानसशास्त्रज्ञांनी सिद्ध करून दाखवलं। त्यामुळे आपण जर मनामध्ये ठरवलं तर कोणत्याही वयाच्या अवस्थेमध्ये आपण स्वतः जर पुढाकार घेतला, मेहनत घेतली तर आपल्या मानसिकतेमध्ये बदल करू शकतो असे या बाकीच्या शास्त्रज्ञांनी सिद्ध केलेलं आहे। त्यामुळे या अवस्थेचा मुद्दा सिग्मंड फ्राइडच्या चर्चेचा मुद्दा राहिलेला आहे। मला समजलं असेल, म्हणजे जर तुम्ही ठरवलं मला काही करून या टेट परीक्षेमध्ये पास व्हायचं आहे, माझा अभ्यास जरा कमी झाला असेल पण अजून मी चांगल्या पद्धतीने करणार, तर तुम्ही नक्कीच 100% तुम्ही हे यश मिळवणार। म्हणजे आपल्या अवस्थेमध्ये आपण बदल करू शकतो। फक्त वय वर्ष 7 ते 8 पर्यंत आपला मानसिक विकास होतो असं नाही, हे सिग्मंड फ्राइड यांचं मत काही शास्त्रज्ञांनी खोडून काढलेलं आहे। आता नेमकं त्यांनी सिद्धांत काय सांगितला, त्या 5 अवस्थेमध्ये नेमकं त्यांनी काय काय सांगितलं ते आपण पाहून घेऊया। सर्वात प्रथम अवस्था ती म्हणजे मुखावस्था, यालाच आपण काय म्हणतो? मौखिक अवस्था। लहान बालक तुम्हाला सर्वांना माहिती आहे, तेव्हा ते सर्वात सुख कशाने मिळतं? तर ते तोंडावाटे ते जेव्हा अन्न ग्रहण करतं तेव्हा त्याला ते सुख मिळत असतं। वय वर्ष 1 ते 2 वर्षापर्यंत बालक हे तोंडावाटे जास्तीत जास्त सुख मिळवत असतं। या काळात बालकांची गरजांची पूर्तता ही फक्त मुखाद्वारे होत असते। मुखाद्वारे बालक हे सुख मिळवत असतं। या अवस्थेमध्ये जास्तीत जास्त त्याचा इदमचा विकास झालेला असतो। या अवस्थेचे विश्लेषण करताना फ्राइड म्हणतात की काही बालकांचे वय हे 6 महिने ते 1 वर्षापर्यंत त्यांची जर आईकडून जर स्तनपान व्यवस्थित झाले नसेल तर अशी बालके मोठीपणी ही स्मोकिंगला बळी पडतात। म्हणजेच काय, त्यांची जी मनामध्ये अबोध अवस्था म्हणजे तोंडावर त्यांची क्रिया पूर्ण झाली नसल्यामुळे त्यांची ती क्रिया कुठेतरी लपलेली असते अबोध मनामध्ये, आणि ते मोठेपणी जेव्हा ते स्मोकिंग करायला लागतं तर तोंडावाटे ते सुख हे प्राप्त करत असतं असं त्यांना या सिद्धांताद्वारे आपल्या या अवस्थेद्वारे सांगायचं आहे। या अवस्थेचा कालावधी जन्मापासून ते वय वर्ष 1 ते 2 वर्षापर्यंतचा। त्यानंतर पुढची अवस्था येते ती म्हणजे गुदावस्था, त्याचा कालावधी वय वर्ष 1 ते 3 वर्षापर्यंतचा। थोडा इथं हास्यास्पद आहे या अवस्थेसंदर्भात, पण या अवस्थेचा सिद्धांत खूप महत्वाचा आहे। यालाच आपण गुदकामुक अवस्था असेही म्हणतो। या अवस्थेमध्ये व्यक्ती स्वतःशी आणि समाजाशी समायोजन साधत असते। याच कालावधीमध्ये मलमूत्र विसर्जन क्रिया कशी करायची या शिक्षणावर, बालकाच्या शिक्षणावर भर दिला जातो। उत्सर्जन क्रिया करणे न करणे याद्वारे बालकाला आनंद प्राप्त होत असतो। या अवस्थेत ईद बरोबर अहमपण विकसित होत असतं। लहान बालकांचं बघा, अजूनही वयाच्या 5-6 वर्षामध्ये पण शिसू अंथरुणामध्ये करण्याची सवय असते। मग हळूहळू जेव्हा आपल्या शरीरावर कंट्रोल करत जातो या अवस्थेमध्ये या शारीरिक क्रिया आहेत आणि या शिक्षणाच्या क्रियेमध्ये, या गुदावस्थेच्या क्रियेमध्ये हा शिक्षण मलमूत्र विसर्जन क्रियेवर या अवस्थेमध्ये भर दिलेला आहे। त्यानंतर सर्वात महत्वाची अवस्था यामध्ये पण वाद झालेले आहेत लिंग अवस्था, लिंगवर्ती अवस्था। कालावधी आहे वय वर्ष 3 ते वय वर्ष 5 ते 6 वर्ष। फ्राइड यांच्या मते या काळामध्ये बालकांचे काय होतं? प्रेम हे आपल्या उभय पालक आई वडिलांच्या बद्दल काय होत असतं? विकसित होत असतं। नंतर जेव्हा ते मोठं होत जातं 6-7 वर्षापर्यंत, त्यावरती काय होतं? विरुद्धलिंगी पालकाबद्दल आकर्षण त्यांचं वाढू लागतं। यामध्ये पण काही काही दंतकथा आहेत, ग्रीक दंतकथा आहेत। तर तुम्हाला उदाहरण द्यायचं झालं तर तुम्हाला सर्वांना माहिती आहे, लहान बालकांना आपल्या किंवा आपल्याला पण दंतकथा ऐकण्याला पण आवडतात। तर त्यावेळी काय होतं? एक राजा होता आणि त्याला एक कुरूप बालक झालेलं होतं, आणि ते कुरूप बालक झालं म्हणून राजा काय करतो? तो काय म्हणतो, ह्या बालकाला घ्या आणि मारून टाका, जेव्हा नगराबाहेर घेऊन तुम्ही त्याला मारून टाका। पण ते जेव्हा पहारेकरी शिपाई म्हणतात इतक्या लहान बालकाला आपण कसं मारायचं, म्हणून त्या बालकाला ते सोडून देतात। तर ते जेव्हा बालक दुसरीकडे राज्याच्या बाहेरून त्या बालकाला सोडतात,
राज्याच्या बाहेर जाऊन ते बालक हळूहळू मोठं होतं आणि दुसऱ्या राजाचं ते एका राज्याचं ते जेव्हा शासक बनतो, राजा बनतो, त्यामुळे तो राजा म्हणजे ते बालक तेव्हा आपल्या ह्या पित्याच्या म्हणजे ह्या राजाच्या राज्यावर जेव्हा आक्रमण करतं तेव्हा ती प्रजा ती सगळं ते राज्य ते जिंकून घेतं. तुम्हाला माहिती आहे पूर्वीच्या काळी ज्यावेळी ते राज्य जिंकलं त्या राज्यामध्ये जे काय असेल त्याची राणी असो, त्याची प्रजा असो, त्याची धनदौलत सगळी ती कोण जिंकलेलं असते त्या राजाला मिळत असते. म्हणजेच काय, इथं आता ज्या राज्याची राणी म्हणजे त्या बालकाची आई त्याच्याबरोबर तो काय करतो, विवाह करतो. म्हणजे ह्या सगळ्या दंतकथा आहेत. म्हणजे असं विचार करायला गेलं तर काय नेमकं इथं काय विरुद्धलिंगी आकर्षण वाढलं. म्हणून इथं काय सांगायचं आहे, मुलगा आपल्या आईकडे आणि मुलगी आपल्या वडिलांकडे आकर्षित होत असते. या अवस्थेमध्ये व्यक्तिमत्व आकार घेत असतं. मुलाला मातेबद्दल वाटणाऱ्या आकर्षणाला काय म्हणतात, इडिपस किंवा ओडिपस गंड. इडिपस गंड किंवा ओडिपस गंड असे या मुलाला मातेबद्दल वाटणाऱ्या आकर्षणाला म्हटलं जातं. आणि मुलीला पित्याबद्दल वाटणाऱ्या आकर्षणाला इलेक्ट्रा गंड असं म्हटलं जातं. प्रश्नपत्रिकेमध्ये किंवा पेपरला हमखास प्रश्न येतो या अवस्थेवर. इलेक्ट्रा गंड म्हणजे काय, ओडिपस गंड म्हणजे काय, या अवस्थेनुसार तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. म्हणजे पाश्चिमात्य देशात आजही या दंतकथेला या प्रायांच्या तत्वाला विरोध केलेला आहे. आणि आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये पण वय वर्ष 7 म्हणजे काय, लिंग अवस्था पूर्ण होत नाहीये म्हणून या अवस्थेला पण काही शास्त्रज्ञांनी विरोध केलेला आहे हे दिसून येतं. पण लिंगवर्ती अवस्थेमध्ये अनुकरणामध्ये बालक हे लहानपणापासूनच आपल्या आई वडिलांचं अनुकरण करत असतं. ही अवस्था इथं मान्य करण्यासारखीच आहे. चौथी अवस्था ती म्हणजे सुप्तावस्था. यालाच काय म्हणतो, काम अव्यक्ता कालखंड म्हणजे ही आपली सुप्तावस्था. या कालखंडाचा या कालावधी म्हणजे वय वर्ष 6 ते 12 वर्ष. म्हणजे कोणताच वय वर्ष 6 ते 12 वर्ष कोणताच लैंगिकदृष्ट्या विकास होत नाहीये. पण या अवस्थेमध्ये बालके अन्य विविध कौशल्य जास्त आत्मसात करण्याचा प्रयत्न करत असतात. बालकांची ही शांतता वादळापूर्वीची शांतता म्हणजे हळूहळू ती आता कुमारावस्थेमध्ये रूपांतरित पुढे सरकणार आहे. कुमारावस्थेमध्ये रूपांतर त्यांचं होणार आहे. म्हणजे वादळापूर्वीची शांततेचा काळांचा हा वय वर्ष 6 ते 12 पर्यंत असतो. म्हणून याला लैंगिकदृष्ट्या सुप्तावस्थेचा काळ म्हटलं जातं. उदाहरणार्थ जर मुले ही जास्त करून मुलांसोबतच अधिक रमतात आणि मुली ह्या जास्त करून मुलींच्या सोबतच अधिक रमत असतात. आणि लास्ट 5वी अवस्था ती म्हणजे जननेंद्रिय अवस्था. वय वर्ष 12 ते 18 वर्ष किंवा 13 ते 18 वर्ष. या अवस्थेमध्ये पुन्हा लैंगिक आकर्षण वाढू लागतं, लैंगिक आकर्षण सुरू होतं. पण ही विरुद्धलिंगी आकर्षण आता समवयस्क व्यक्तीबरोबर आकर्षण हे वाढू लागतं. म्हणजेच मुली व मुले वयात येतानाचा हा कालावधी. या कालावधीमध्ये मुला मुलींचं विरुद्धलिंगी आकर्षण हे सुरू होत असतं. त्यांच्यामध्ये परिपक्वता येत असते. अशाच्या 5 अवस्थेमधून या आपल्या सिग्मंड फ्रायडांनी मनोविश्लेषण सिद्धांत सांगितलेले आहे. त्यांची ही उपपत्ती आहे. समजले तुम्हाला सर्वांना अत्यंत सोप्या भाषेमध्ये सांगितलेलं आहे. तुम्ही सुरुवातीपासून व्हिडिओ तुम्ही नीट पहा आणि तुम्हाला समजेल. आता नेमकं प्रश्न स्वरूप नेमकं कसं असतं या मनोविश्लेषण सिद्धांतावरती आपण पाहू. तर सुरुवात पहिला प्रश्न म्हणजे फ्रायड यांनी व्यक्तिमत्वाचे एकूण किती घटक मांडले आहेत. तुम्हाला पर्याय दिले असतील 5, 4, 3, 6. तर जे योग्य उत्तर आहे ते म्हणजे 5. फ्रायड यांनी व्यक्तिमत्वाचे एकूण 5 घटक म्हणजे या 5 अवस्था मांडलेल्या आहेत. नंतर पुढचा प्रश्न म्हणजे एखादे वर्तन सामाजिक दृष्ट्या योग्य आहे किंवा अयोग्य आहे हे फ्रायड यांच्यामध्ये कोणता घटक ठरवतो. मला मागील व्हिडिओमध्ये मी सांगितले आहे ईद म्हणजे काय, अहम म्हणजेच काय, पराहम म्हणजेच काय. तुम्ही पाहिला नसेल तर नीट पहा. म्हणजे तुम्हाला ते मी अत्यंत उदाहरण देऊन स्पष्ट भाषेत एकदम सोप्या भाषेत तुम्हाला मी सांगितलेलं आहे. तर त्याचं उत्तर येतं ते म्हणजे पराहम हे तत्व याच्यामध्ये येतं. तिसरा प्रश्न म्हणजे फ्रायड यांच्या मते संपूर्ण अबोध स्वरूपाचा व जैविक प्रक्रियेशी संबंधित व्यक्तिमत्व घटक कोणता. तर इथं प्रश्न पर्याय बघा, इदम, अहम, पराहम किंवा यापैकी नाही किंवा यापैकी वेगळे काहीतरी उत्तर. तर जे योग्य उत्तर आहे इदम. इदम म्हणजेच काय, अहम म्हणजेच काय, पराहम म्हणजेच काय मी तुम्हाला समजावून सांगितलेलं आहे. पुढचा प्रश्न पहा. फ्रायड यांच्या मते पराहम या व्यक्तिमत्व घटकाची कार्ये कोणती. तर एक पहा पर्याय, समाजास अमान्य बाबींचे दमन करणे. दुसरा, अहमला नैतिक हेतू प्रस्थापित मदत करणे.
किंवा तिसरा पर्याय पूर्णत्वाकडे वाटचाल करणे आणि चौथा पर्याय वरीलपैकी सर्व। तर फ्रायड यांच्यामध्ये पराभव म्हणजे काय, समाजाला अमान्य बाबींची दमन करणे म्हणजे हे करायचं नाही आहे, हे बरोबर नाही आहे, हे सगळं आपल्याला कोण सांगतं, तर ते म्हणजे पराभव म्हणजे या तिन्ही गोष्टी पण यामध्ये लागू पडतात, म्हणजे वरीलपैकी सर्व हे पर्यायाच्या प्रश्नाचं उत्तर आहे। नंतर पुढचा प्रश्न पाहूया, डॅश डॅश हा घटक व्यक्तिमत्वाची वस्तुस्थिती लक्षात ठेवून कार्य करतो। अशा पद्धतीचे प्रश्न असले पहा, इगो आणि सुपर इगो यामध्ये तुम्हाला भरपूर प्रश्न येतात, त्यामुळे हा घटक तुम्ही नीट पहा। तो व्हिडिओ मी अत्यंत सोप्या भाषेत सांगितला आहे, तुम्ही ते नीट समजावून घ्या। तर पर्याय पहा, अहम, इदम, परहम किंवा यापैकी नाही, तर याचं योग्य उत्तर आहे अहम। तर पुढील प्रश्न आहे, योग्य जोड्या लावा किंवा योग्य जोड्या जुळवा। स्क्रीनवर तुम्हाला आता दिसत आहे पहा, या ए ग्रुप मध्ये काय दिलेलं आहे, बी ग्रुप मध्ये काय दिलेलं आहे, त्यामुळे तुम्ही नीट नोट डाऊन करा। ईद म्हणजे काय, अहम म्हणजे काय, परहम म्हणजेच काय, त्यामध्ये नेमकं काय काय हे विकसित कुठल्या तत्वाशी निगडित आहे, तर याचा योग्य पर्याय आहे तो म्हणजे पर्याय नंबर 2। त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, फ्रायड यांनी व्यक्तिमत्वाच्या कोणत्या व किती अवस्था मांडलेल्या आहेत। नीट प्रश्न वाचा, फ्रायड यांनी व्यक्तिमत्वाच्या कोणत्या आणि किती अवस्था सांगितलेल्या आहेत। तर पर्याय पहा तुम्हाला, मनोसामाजिक 8 अवस्था, शरीर रचनेच्या 5 अवस्था किंवा मनोलैंगिक विकासाच्या 5 अवस्था आणि व्यक्तिमत्वाच्या 3 अवस्था। तर फ्रायड व्यक्तिमत्व विकासाच्या 5 पातळ्या म्हणजेच 5 अवस्था म्हणजेच काय, एकूण मनोलैंगिक विकासाच्या 5 अवस्था सांगितलेल्या आहेत। पर्याय नंबर 3 इथे तुमचा योग्य उत्तर आहे। पुढचा प्रश्न पहा, फ्रायड यांच्या व्यक्तिमत्व विकास अवस्थेचा योग्य जोड्या लावा। मग त्या अवस्था मला सांगितलं 5 अवस्था तुम्हाला स्क्रीनवर दिसते पहा, ग्रुप ए मध्ये आणि ग्रुप बी मध्ये त्यांचा कालावधी दिलाय, कालखंड दिलाय आणि ह्या अवस्था दिलेल्या आहेत। तुम्ही 4 तो नीट नोट डाऊन करा, ते तुम्हाला नीट लक्षात येईल। तर हा प्रश्न तुम्ही नीट पहा आणि कालखंड पहा, याचे योग्य उत्तर येतं ते म्हणजे पर्याय नंबर 4। त्यानंतर पुढील प्रश्न, मानवी विकासाबाबत व वर्तनाबाबतच्या मनोविश्लेषणवादी सिद्धांत कोणत्या मानसशास्त्रज्ञांनी मांडलेला आहे। आताच आपण पाहिले मनोविश्लेषणवादी सिद्धांत म्हणजेच कोण, सिग्मंड फ्रायड, हे लक्षात ठेवायचं। पर्यायामध्ये नीट पहा आणि नीट नोट डाऊन करा, तर याचं उत्तर येतं ते म्हणजे सिग्मंड फ्रायड, पर्याय नंबर 4। तर पुढचा 10वा प्रश्न, व्यक्तिमत्व विकासातील सर्वात उच्च बिंदू म्हणजे विवेकात्मा होय असे कोण म्हटलेलं आहे। अहम, इदम आणि पराहम हे तुम्हाला मी सांगितलेलं आहे। सर्वात उच्च बिंदू म्हणजे आपला हा पराहम, हे सिग्मंड फ्रायड यांनी सांगितलेलं आहे। तुम्ही ते नीट पहा, तो व्हिडिओ नीट समजावून घ्या, तुम्हाला प्रश्नांचं उत्तर कसाही प्रश्न विचारून दे, तुम्हाला त्याचं उत्तर हे नक्की येणारच। तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय नंबर 3 म्हणजे सिग्मंड फ्रायड यांनी हे सांगितलेलं आहे। पुढील प्रश्न पहा, सिग्मंड फ्रायड हे कोणत्या देशाचे मानसशास्त्रज्ञ होते। सुरुवातीलाच मी जेव्हा विकासाची उपपद सांगताना प्रस्तावनेमध्ये त्याला सांगितलेलं आहे, सिग्मंड फ्रायड हे ऑस्ट्रियन मानसशास्त्रज्ञ होते, ते प्रख्यात डॉक्टर आणि नर्स वैज्ञानिक होते, तुम्हाला मी सांगितलेलं आहे। व्हिडिओ पाहिला असेल ते पहा, तर याचे योग्य उत्तर येतं ते म्हणजे पर्याय नंबर 2 ऑस्ट्रियन मानसशास्त्रज्ञ होते। पुढील प्रश्न पहा, मानवी मनाला हिमनगाची उपमा कोणी दिलेली आहे। जेव्हा आपण मनाच्या ज्या अवस्था पाहत होतो, अबोध मन म्हणजेच काय आणि बोधावस्था म्हणजेच काय, याला हिमनगाची उपमा ही सिग्मंड फ्रायड या मानसशास्त्रज्ञांनी दिलेली आहे। पर्यायामध्ये तुम्ही नीट पाहत चला आणि उत्तर त्याचं नीट तुम्ही नोट डाऊन करा, जे योग्य उत्तर येतं ते म्हणजे पर्याय नंबर 2 फ्रायड। मग समज असेल कशा पद्धतीचे प्रश्नरचना येतात, अत्यंत मी एक एक उपपत्ती घेणार आहे, त्या उपपत्तीवर नेमकं कशा पद्धतीचे प्रश्नरचना असणार आहे, या उपपत्तीमध्ये सिद्धांतामध्ये काय नेमकं शास्त्रज्ञांनी सांगितलेलं आहे हे तुम्हाला मी सांगणारच आहे। आज आपण सिग्मंड फ्रायड यांची मनोविश्लेषणात्मक सिद्धांत किंवा उपपत्ती पाहिली। अशाच पद्धतीने आपण वेगवेगळ्या मानसशास्त्रांनी पाहणार आहोत, त्यामुळे तुम्ही माझ्या स्टडी पॉइंटला नक्कीच लाईक करा, तुम्हाला जर आवडत असेल तर नक्कीच कमेंट करा, इतरांबरोबर शेअर करा, माझी व्हिडिओ तुम्ही पाहत चला। धन्यवाद।